हां बोल तिलोत्तमा. ऐक ना, आम्ही सगळेजण निघालो होतो तिथे यायला स्टुडिओला, पण इथे पोलिसांची नाकाबंदी अचानक लागली, सो आम्हाला वेळ लागेल इथे. काय? आम्ही तिथे पोहोचल्याशिवाय काहीही सुरू करू नका, ओके? नाही तिलोत्तमा, असं कसं करता येईल? अगं स्टुडिओ 2 तासासाठीच आहे आपल्याकडे. पैशाचा प्रश्न आहे का? तर 2 तास वाढव, काही हरकत नाही. तुला वाटतं का तिलोत्तमा पैशांचा विषय असू शकतो? हां, त्यांचं पुढचं बुकिंग आहे आणि इनफॅक्ट ते लोक आत्ताच येऊन बसले तिकडे, तर नाही एक्सटेंड करता येणार आपल्याला. आताच रेकॉर्डिंग करावं लागेल. अगं काहीतरी कर, थोडा वेळ थांब, आम्ही पोहोचतोय तिथे. काय काय? हां तिलोत्तमा, हॅलो हॅलो, ऐक, मला ऐकू येत नाहीये भैरवी. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाहीये, रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो 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 हॅलो. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला. चला निघूया आपण. सावलीचा व्हिडिओ कॉल आहे. घे घे. श्वास सारे आज धीर बांधून आले, रेशीम वीण तुझ्याशी सांधून गेले, सीमा याज साऱ्या लांघून आले, आहे रे प्रेम तुझ्यावर सांगून गेले. चोरबुरट्या नजरेची आज तुटली लगोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला. शायद रास्ता क्लियर हुआ, अब आप जा सकते हो. थैंक यू एंड सॉरी. आई काय करूयात? नाही म्हणजे खूप वेळ झाला आता काय. नाही बरोबर आहे तुझं. आता तिथे जाऊन काहीच उपयोग नाही. आजचा दिवसच खराब होता. मॉम पण काम तर झालं ना, गाणं रेकॉर्ड झालं, आपलं जे काम होतं ते साध्य झालंय. नाही रेकॉर्डिंग झालं, पण मला एक गोष्ट कळत नाही. ती मूर्ख मुलगी जिकडे असेल तिकडे काहीतरी घोळ करून ठेवते. नाही म्हणजे कसं करते काय करते आय डोंट नो, पण ती असेल तिकडे घोळ होतो. पहिली योगायोग होता. असेल ना, तू घेणारच तुझ्या बायकोची बाजू. मी माझं ऑब्झर्वेशन सांगते. एक मिनिट. हाच वाद घरी जाऊन घालूया. चल, लोकांसमोर नको काही.
चला चला. सोम सर. आज खूप दिवसांनी तुझं गाणं ऐकलं, प्रसन्न वाटलं खूप. आणि आज तुमच्यामुळे मी माझा शब्द पाळू शकले. खूप मोठं संकट दूर केलंय तू. काय नाही सोबली, हे संकट टळलं ते आज, पण प्रत्येक वेळेस मी असेन असं नाही ना. हे तसं आहे, या गाण्याचं सत्य लवकरात लवकर लोकांच्या समोर यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ती वेळ नाहीये जगन्नाथची. तुझी मर्जी, पण येत्या काळात अजून मोठं संकट येणार आहे. तेव्हा कदाचित मी तुला वाचवू शकणार नाही बाळा. त्या संकटाला तुला सामोरं जावं लागणार. झाल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मान्य आहे मला. माझा मूड खराब होता आणि रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले. आय एम सॉरी. कसं आहे ना, कलाकार असलो तरी आहोत तर माणूसच ना, आणि चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागते. तुम्ही मला माफ कराल आणि माझ्यावर आधीसारखंच भरभरून प्रेम कराल, हीच अपेक्षा आणि विनंती. थँक्यू. गुड. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्या वाह, खूप दिवसातून हे गाणं ऐकलं. हा जीव खरंच तिचा आवाज खूप गोड आहे. जादू आहे तिच्या आवाजात, एक प्रकारचा गोडवा आहे. दैवी वाटतो तिचा आवाज. असं वाटतं की ऐकतच राहावं. हो ना. झाल्या प्रकाराबद्दल अरे मी बघा, तुम्हा ती अजून सर्वांची काहीतरी माफी बोलतीये. मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मला मान्य आहे. पण माझा मूड खराब होता आणि रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले. तुम्ही मला माफ कराल आणि माझ्यावर आधीसारखंच भरभरून प्रेम कराल, हीच अपेक्षा आणि विनंती. यार, आपण उगाच चिडलो यार तिच्यावर त्या दिवशी. किती चांगली आहे ना ती. हो ना. म्हणूनच मी तिची एवढी मोठी फॅन आहे. And she is so down to earth. She is such a big artist. Still she asked our forgiveness. There was no need for it. आपण उगाच तिला एवढं जज केलं ना, आपलं चुकलंच. हा, खरंच आपण चूक केली. झाल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मला मान्य आहे. कसं आहे ना, कलाकार असलो तरी आहोत तर माणूसच ना, आणि चुका या माणसाकडूनच होतात. म्हणून मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागते.